स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती उद्धव ठाकरे यांच्याबरोबर. गेल्या काळात ज्या घटनाक्रम घडतोय, ठाणे असो मुंबई असो, बाळासाहेबांनी काय सल्ला दिलाय, काही काय रणनीती असावी येत्या काळातल्या महापालिका निवडणूक? सल्ला म्हणजे ते स्वतःच दोन सभा घेत आहेत. एक ठाण्यावरती त्यांचं प्रेम आहेच, मुंबईवरती आहेच, पुण्यावरती आहे, कारण त्यांचा जन्म पुण्याचा. फक्त आता मध्ये एक आर के लक्ष्मणना भेटण्यासाठी ते पुण्यात येऊन गेले. त्यांची बाळासाहेबांची खूप इच्छा आहे पुण्यातही एक सभा व्हावी आणि नाशिकला एक व्हावी. तसं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेबांनी त्यावेळेला जे दौरे केलेत ते दौरे मला नाही वाटत आजच्या या घडीला कोणाला झेपू शकतील. रात्री अपरात्री प्रवास केलेले आहेत, दिवसाला किती सभा केल्या आहेत, अगदी गडचिरोलीपासून कोल्हापूरपर्यंत त्यांचे तेच करू जाणे, आणि त्यांनी ते सगळं केलं आहे म्हणून आजची शिवसेना दिसते. आणि त्यांचं प्रेम, त्यांची इच्छा किती असली तरी मी पुणेकरांना, नाशिककरांना हात जोडून विनंती करेन, सोलापूरकरांना करेन की कृपा करून रागवू नका. शिवसेना प्रमुखांची आपल्याकडे येण्याची खूप इच्छा आहे. थोडीशी मर्यादा आपल्याला सुद्धा बाळासाहेबांना जपायला पाहिजे, आणि म्हणून जेवढं शक्य होईल तेवढ्या दोन सभा फक्त आपण करतोय, तर कृपा करून राग मानू नका. तुम्ही म्हणताय की बाळासाहेबांच्या वयाला मर्यादा होत्या. प्रत्येक मराठी माणसाला बाळासाहेबांच्या वयाची मर्यादा ही समजू शकते, पण उद्धव ठाकरेंच्या वयाला तर काही मर्यादा नव्हती. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराला उतरले नाहीत, शिवसैनिकांबरोबर प्रचाराला उतरलो नाही म्हणजे काय, प्रत्येक वेळेला जाऊन तिकडे बोललंच पाहिजे असं नाही आहे. पण ह्या निवडणुकीची तयारी करताना जिल्हा प्रमुख आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत, त्यांना सगळ्यांना शिवसेना भवनमधून बोलून आम्ही मार्गदर्शन केलेले आहेत. आमचे नेते तिकडे गेलेले आहेत. आजसुद्धा आमचे वरिष्ठ नेते जे आहेत, अगदी रामदास कदम आहेत, मनोहर जोशी आहेत, इतरसुद्धा नेते हे जिल्ह्यात जाऊन गाव पातळीवरती प्रचार करत आहेत. आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, आमचे जिल्हा प्रमुख आहेत, हे सगळे अगदी तयारीने त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि एका मुद्द्याचं मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. जिल्हा परिषद आहे, महापालिका आहे, खरं म्हणजे मला सांगा, आम्हाला प्रचार करण्याची आवश्यकता काय? जे काही वातावरण संपूर्ण देशभर झालेलं आहे, असं कोणतं क्षेत्र राहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी घोटाळा केलेलं नाही आहे? काल परवाकडे जे टी व्हीवरती दृश्य तुम्ही दाखवलं अत्यंत संतापजनक होतं. कलमाडी परत आल्यानंतर त्यांचं स्वागत काय केलं गेलं? जणू काय कारगिलचं युद्ध जिंकून हा माणूस परत आलाय अशा पद्धतीने स्वागत झालंय. हेच जर का भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात गेलेल्या माणसाचं स्वागत करण्याची परंपरा, ही पद्धत जर का काँग्रेसची असेल तर त्यांना मतदान करू नका म्हणून सांगण्याची वेळ यायला पाहिजे. का मतदार आज पेटून उठत नाही आहे? भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई ही लढलीच पाहिजे, पण लढाई लढताना जिंकणार कोण? महापालिका महत्त्वाची, जिल्हा परिषद तितकी नाही असं नाही आहे. पण एखादा कामाचा एक क्रम ठरल्यानंतर थोडं त्याला संधी देता आली नाही, आणि आता वेळच उरला नाही. कारण काल परवापर्यंत महानगरपालिकांच्या याद्या अंतिम होण्याची ही तारीख होती. अर्ज मागे घेणं, ए-फॉर्म बी-फॉर्म देणं, आणि आता उद्या जिल्हा परिषदेची मुदतच संपते. आणि त्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी तुमच्याशी बोलण्याचा शॉर्टकट मारलेला आहे की तुमचं चॅनल मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिलं जातं. उद्धवजी, स्टार माझाबरोबर आपण चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.